हॅलो ऑल. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2021 साली झालेल्या ओपेरा युरो रॅपिड स्पर्धेच्या सेमीफायनल मधला आर्मागॅडन डाव आहे. आपल्याला आर्मागॅडन डावाचे नियम माहीत असतात. पांढऱ्या खेळाडूला एक तर समोरच्याला चेकमेट करावं लागतं किंवा समोरच्याचा टाइम संपवावा लागतो. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूला ड्रॉ चालत नाही, कारण ड्रॉ झाला तर काळा प्लेयर हा विजयी घोषित केला जातो. म्हणजेच पांढऱ्या खेळाडूकडे आयदर चेकमेट और टाइम संपवणं असे दोन ऑप्शन असतात आणि काळ्या खेळाडूकडे चेकमेट, टाइम संपवणं किंवा ड्रॉ हे तीन ऑप्शन असतात. आणि हे कम्पेन्सेट करायला पांढऱ्या खेळाडूला आर्मागॅडन डावामध्ये 1 मिनिट जास्त दिला जातो. तर या डावामध्ये पांढऱ्या बाजूला आहे मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला आहे MVL. या डावामध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली D4, नाईट F6, C4, G6, नाईट C3, D5 आणि हा ग्रुनफिल्ड डिफेन्स आहे जो या दोघांनी मागच्या गेम मध्ये देखील यूज केला होता. पुढची चाल होती C टेक्स D5, नाईट टेक्स D5, बिशप D2, बिशप G7. हा काळा बिशप फियंकेटो बिशप केलेला आहे. E4, नाईट B6, बिशप E3, कॅसल बाय ब्लॅक, A4, A5 आणि A5 चाल खेळून B4 हे प्यादा पुढे येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. ज्यानंतर H3, नाईट C6, नाईट F3, F5 आणि F5 ही एक अग्रेसिव्ह चाल आहे. या चालीमुळे तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने स्वतःचं कॅसल ब्रेक केलेला आहे. पुढची चाल होती E टेक्स F5, बिशप टेक्स F5, बिशप E2, नाईट B4, रुक C1, C6, कॅसल बाय व्हाईट, नाईट D5. आता नाईट D5 चाल खेळून एकाच वेळी काळा उंटा आणि पांढरा घोडा अशा दोन्ही पीसेसवरती अटॅक केलेला आहे. म्हणून बिशप D2, क्वीन D6, रुक E1, किंग H8. आता किंग H8 ही चाल खेळण्यामागे एक आपण म्हणू शकतो की प्रोएक्टिव्ह मूव्ह आहे, सेफ मूव्ह आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर F5 चाल खेळल्यामुळे A to G8 हा जो डायगोनल आहे हा पांढऱ्या बिशपसाठी ओपन झालेला आहे. सो ऑलरेडी राजा कोपऱ्यामध्ये घेतला आणि राजाला धोका होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. पुढची चाल होती नाईट टेक्स D5, नाईट टेक्स D5, बिशप C4, नाईट B4 आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की काळा राजा पांढऱ्या स्क्वेअर वरून कोपऱ्यात घेणं हे ऑलरेडी ही मूव्ह म्हणजे किती इम्पॉर्टंट होती. पुढची चाल होती क्वीन B3, रुक A to D8, बिशप G5, बिशप F6, बिशप एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. बिशप H6 पण पांढऱ्या खेळाडूने बिशप एक्सचेंज केला नाही, त्याने H6 या घरावरती बिशप घेतलेला आहे. आणि तुम्ही बघितलं तर आता काळा राजा एका कोपऱ्यामध्ये लॉक झालेला आहे, बिकॉज काळा स्क्वेअर उंटाने कव्हर केलाय आणि पांढरा स्क्वेअर देखील उंटाने कव्हर केलेला आहे. पुढची चाल होती बिशप G7. अजून एकदा एक्सचेंज ऑफर आहे, पण क्वीन E3 म्हणजे मॅग्नस कार्लसनला काळा राजा जो आहे तो कायम कोपऱ्यामध्ये लॉक्ड पाहिजे, म्हणून त्याने क्वीन E3 ही चाल खेळली. ज्यानंतर रुक D2 E8. खरे तर या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्वीन E3 या चालीनंतर MVL जो आहे तो बिशप एक्सचेंज करू शकला असता, पण त्यानंतर असं व्हेरिएशन बोर्डवरती आलं असतं. आणि प्रॉब्लेम असा आहे की या सिच्युएशन नंतर लेट्स से एक रॅन्डम चाल काही जर कोणी खेळली असती, लेट्स से प्यादा पुढे घेतलं, ही एक रॅन्डम चाल आहे, तर पांढरा घोडा जो आहे तो G5 घरावर आला असता आणि तुम्ही बघितलं तर आता काळ्या खेळाडूला कॉन्स्टंटली H7 या प्यादावरती लक्ष द्यावं लागेल, नाहीतर राजा चेकमेट होऊ शकतो. आणि प्रॉब्लेम असा आहे की हा आर्मागॅडन गेम आहे, जो वेळ गेला तर वेळ गेल्यामुळे सुद्धा डाव हरण्याचा प्रकार होऊ शकतो. सो एवढं कॉम्प्लिकेशन नको होतं, म्हणूनच क्वीन E3 नंतर MVL ने काही बिशप एक्सचेंज केला नाही. त्यांनी खेळलेली चाल होती रुक D2 E8. त्याने वजिरासमोर हत्ती आणला. ज्यानंतर बिशप F4. आता वजिरावर अटॅक आहे, पण नाईट D5 काउंटर अटॅक केलेला आहे. बिशप टेक्स D5, क्वीन टेक्स D5 म्हणजे आता दोन्ही खेळाडूंनी अजून काही पीसेस एक्सचेंज केलेले आहेत, पण दोघांचे वजीर अजूनही बोर्डवरती आहेत. रुक C5, क्वीन D8, बिशप E5.
पुन्हा एकदा बिशप एक्सचेंजची ऑफर आहे, पण अजूनही ती ऍक्सेप्ट केली नाही. बिशप C8 ही चाल MVL ने खेळली, पण ही चाल काही फारशी बरोबर नाहीये. कारण तुम्ही जर पाहिलं तर या चालीमुळे ऑल ऑफ द सडन सगळे काळे पीसेस जे आहेत ते शेवटच्या रो मध्ये गेलेले आहेत. कोणतेही पीसेस काहीही ऍक्टिव्ह नाही आहेत. सो क्वीन H6. आता वजीर जो आहे तो H6 घरावर घेतलेला आहे आणि ही एक ब्रिलियंट मूव्ह आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर बिशप जो आहे तो पांढऱ्या बिशपला मारू शकतो, पण वजीराला मारू शकत नाही. कारण वजीराला मारता येणार नाही, तर पिन झालेला आहे. पण जर पांढरा बिशप मारला तर घोडा पुन्हा एकदा G5 घरावर जाईल आणि तुम्ही बघितलं तर आता H7 या प्यादाला सपोर्ट देण्यासाठी कुठलाही मोहरा काळ्या खेळाडूकडे नाहीये. म्हणजे कदाचित हत्तीमध्ये येऊ शकतो, पण हत्ती मारला जाईल, राजाला चेक बसेल आणि वजीरालाही चेक, म्हणजे वजीरावरही अटॅक झालेला आहे. सो राजा जर बाजूला घेतला तर तरी वजीर मारायची पण नाही गरज नाही, घोडा मागे येऊ शकतो आणि पुन्हा एकदा H7 वरती चेकमेट आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ही जी परिस्थिती होती की जिथे काळ्या खेळाडूने पांढरा बिशप मारला, तर ही परिस्थिती पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. म्हणून रूक F6 यानंतर क्वीन H6 यानंतर पांढरा बिशप न मारता रूक F6 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. ज्यानंतर मॅग्नसची चाल होती बिशप टेक्स F6, ई टेक्स F6, रूक टेक्स E8 चेक, क्वीन टेक्स E8 आणि शेवटी क्वीन E3. आता मॅग्नस जो आहे तो क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय, कारण समजा या परिस्थितीमध्ये लेट्स से क्वीन एक्सचेंज केली तर एंड गेम मध्ये हत्ती आणि घोडा हे जे युनिट आहेत ते दोन बिशप्स पेक्षा जास्त पॉवरफुल आहे, बिकॉज एक हत्ती आहे. सो क्वीन E3 ही चाल खेळल्यानंतर क्वीन एक्सचेंज न करता ब्लॅक प्लेअरची चाल होती क्वीन D8, ज्यानंतर क्वीन E1. आता तुम्ही बघितलं तर A5 प्यादावरती डबल अटॅक आहे, ज्यानंतर A4 प्यादा पुढे जाऊ शकतं. सो बिशप F8 पांढऱ्या हत्तीवरती अटॅक आहे, रूक टेक्स A5, बिशप D7, रूक A7, क्वीन B8. आता पांढऱ्या हत्तीवर अटॅक केला, पण क्वीन A5 हत्तीला सपोर्ट आहे, किंग G7. ऑलरेडी काळा राजा जो आहे तो आता कोपऱ्यातून बाहेर काढलेला आहे, रूक A8. सो आता तुम्ही जर बघितलं तर वजिरावर अटॅक आहे म्हणून क्वीन F4, ज्यानंतर क्वीन D8. आता अशी परिस्थिती आहे की जर काळा खेळाडू कुठली चाल चुकला, समजा एक रॅन्डम चाल लेट्स से प्यादा पुढे घेतलं, तर हा अशा प्रकारे डायरेक्ट चेकमेट आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच रॅन्डम चाल खेळणं शक्य नाही. क्वीन D8 नंतर अॅक्युरेटच चाल हवी, जी होती क्वीन C1 चेक, किंग H2, क्वीन F4 चेक, किंग H1. पण हे परपेच्युअल चेक होऊन ड्रॉ होऊ नये म्हणून क्वीन D6 ही चाल खेळली. परपेच्युअल किंग H1 नंतर परपेच्युअल खेळता येऊ शकतं, जसं की काळा खेळाडू पुन्हा एकदा C1 वर चेक देऊ शकतो, पण त्यानंतर पांढरा घोडा जो आहे तो मध्ये येईल आणि आता पांढऱ्या राजाला चेक देण्यासाठी काहीही शिल्लक नाही. आणि दुसरीकडे दोन्ही उंट जे आहेत ते धोक्यात आहेत, कुठलीही चाल खेळली तरी एक उंट मारला जाऊ शकतो. सो हे व्हेरिएशन खेळता येणं शक्य नव्हतं, म्हणून किंग H1 नंतर क्वीन D6 ही चाल खेळली. मी चुकून बोललो की ड्रॉ होऊ नये म्हणून, पण तसं नाही, तर काळा प्लेअर गेम हरू नये म्हणून त्याने ही चाल खेळली. पुढची चाल होती क्वीन B8. पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंजची ऑफर आहे, पण क्वीन B4 पुन्हा ती ऍक्सेप्ट केली नाही. ज्यानंतर रूक A7 आणि ही चाल खेळल्यानंतर MVL ने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर काळ्या खेळाडूकडे आता खरोखर कुठलीही चांगली मूव नाहीये. कारण तुम्ही जर बघितलं तर आता B7 प्यादाला सपोर्ट देणं शक्य नाही, ते मरणार हे नक्की आहे. ते वाचवण्यासाठी समजा ते पुढे जरी घेतलं तर त्यानंतर उंट मारला जाईल, राजाला चेक बसेल, राजाला बाहेर यावं लागेल. व्हेरिएशन भरपूर आहेत, पण ही परिस्थिती बघा, 2 मोहरे विरुद्ध 3 मोहरे, लिमिटेड टाइम. तर ही परिस्थिती पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहे. किंवा दुसरं काही व्हेरिएशन ट्राय करून बघा. रूक A7 नंतर लेट्स से की काळा उंटा आहे तो ऍक्टिव्ह करायचा प्रयत्न केला आणि वजिरावर अटॅक केला,
तरीही काही फारसा फरक पडणार नाही. वजीर प्यादा मारू शकतो. आता वजीरावर अटॅक आहे, उंटावरही अटॅक आहे. सो वजीर जरी एक्सचेंज केला तर हे असं व्हेरिएशन बघायला मिळेल जिथे आता काळ्या खेळाडूचा पांढरा उंट पिन झालेला आहे, तो हलू शकत नाही. काही जरी व्हेरिएशन खेळलं तरी तो मारला जाईल. आणि ही अशी परिस्थिती जिथे 2 विरुद्ध 1 मोहरा, लिमिटेड टाइम, आर्मागेडन गेम आणि मॅग्नस शांतपणे प्यादा पुढे ढकलू शकतो. सो तुमच्या लक्षात येईल की रूक A7 नंतर गेम वाढू शकतो, व्हेरिएशन्स बदलू शकतात, पण एकंदरीतच काळा खेळाडू जिंकण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत आणि म्हणूनच त्याने आपली हार मान्य केली. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.